आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेचं ठरलंय. कारण रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंमध्ये सकारात्मक चर्चा झालेली असून आगामी निवडणुका महायुतीतच लढण्यावर त्यांचं एक मत झालंय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीबाबत मात्र भाजपची वेगळीच भूमिका दिसतेय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिकांकडे नेतृत्व दिल्यास राष्ट्रवादी सोबत युती होणार नाही अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतल्याचं चित्र आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे. अपात्र असलेल्यांनी लाडकी बहीणचा निधी मोठ्या प्रमाणावर लाटल्याचं उघडकीस आलंय. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी न्यायालयामार्फत नोटीस पाठवल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करतायत. तर नाशिक चेन्नई प्रवास आता सुसाट होणार आहे. कारण सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे उभारणीच्या दिशेनं मोठ्या वेगानं पुढे सरकताना दिसतोय. दरम्यान मायक्रोसॉफ्टनं महाराष्ट्रामध्ये मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये मोठ्या रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तर संपूर्ण जगभरामध्ये चॅट जीपीटीचा सर्वाधिक वापर वाढलेला असून वापरकर्त्यांमध्ये अमेरिका पहिल्या तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मुंबईमध्ये मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलंय. तिकडे न्यू माहीम स्कूलचं पाडकाम करण्यावर महापालिका ठाम आहे. मात्र शाळा वाचवण्यासाठी आता मनसेनं पुढाकार घेतलाय. तपोवनातील वृक्ष तोडीला 15 जानेवारीपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. हा राष्ट्रीय हरित लवादाचा नाशिक महापालिकेला मोठा दणका मानला जातोय. सारंगखेडा घोडे बाजारामध्ये 15 कोटींच्या ब्रह्मोस घोड्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. 15 कोटींची बोली लावल्यावरही मालक त्याला विकायला तयार नाहीये. निवडणूक आयोगानं 6 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी मोहिमेला म्हणजेच SIR प्रक्रियेला मुदतवाढ दिलेली आहे. तर अमेरिकेचा शेजारील देश मेक्सिकोनं भारत आणि आशियातील अनेक देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर 50% आयात शुल्क लावलेलं आहे. दरम्यान गेल्या 2 वर्षांमध्ये तब्बल 1951 वेळा विमानांच्या GPS सिस्टममध्ये छेडछाड झाल्याची कबुली खुद्द केंद्र सरकारनं दिली आहे. याच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. महाराष्ट्राच्या राजकीय रिंगणामध्ये आता महापालिका निवडणुकांची धूम सुरू झालेली आहे आणि नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप शिवसेनेमध्ये फोडाफोडीचं राजकारण रंगलं आणि त्यातून एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा आणि दिल्ली वारीवरून तर्कवितर्कांच्या चर्चा देखील रंगल्या. मात्र आता झालं गेलं विसरून दोन्ही पक्ष पुढच्या तयारीला लागलेले आहेत. आणि महत्त्वाची बातमी ही आहे की देवगिरी बंगल्यावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी आता सखोल चर्चा सुरू होणार आहे आणि त्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. बैठकीत नेमका काय निर्णय झाला याबाबत रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात. येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या आहेत त्या महायुतीने लढण्याचा निर्णय झाला. रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माझी देखील चर्चा झाली. या चर्चेमध्ये देखील महायुतीने लढण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे बोलणी देखील सुरू झालेली आहे. मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठांनी ठामपणे सांगितलं आणि बाकीच्या सर्व ज्या महानगरपालिका ज्या आहेत, ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकेमध्ये युतीचे असणारे त्या ठिकाणची काही कमिटी तयार करावी आणि त्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने युतीचा फॉर्म्युला असला पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येकाने तिथल्या असणाऱ्या कमिटीने चर्चा करावी असं चर्चा झाली.
आणि याच महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींविषयी चर्चेला सुरुवात करूयात. यासाठी आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक अतुल पेटकर. अतुलजी, स्वागत आहे आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये. अतुलजी, सध्या राजकीय परिस्थिती पाहता ज्या प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं की स्थानिकच्या काळामध्ये झालेलं फोडाफोडीचं राजकारण आणि त्यानंतर आज झालेलं मनोमिलन, दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. पुढच्या महापालिका निवडणुका सोबत लढण्यासंदर्भात झालेलं महायुतीमधलं हे मनोमिलन कुठल्या दिशेनं पाऊल टाकताना दिसेल? कशा प्रकारे असतील पुढच्या या निवडणुका? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण जर प्रामुख्यानं बघितलं तर महायुतीचे कार्यकर्ते जे आहेत 3 पक्षातले, ते 3 पक्षातच गेले. ते महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षात गेले नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या ह्याच्यात. म्हणजे तसं भाजपचे कार्यकर्ते शिंदे सेनेत गेले किंवा शिंदे सेनेचे काही ठिकाणी भाजपमध्ये आले किंवा काही ठिकाणी समजा अजितदादाच्या पक्षातले भाजपमध्ये आले. तर शेवटी कसं आहे की कुठेही गेले तर गोळाबिरीच एकच येते. म्हणजे महायुतीच्या हे एक महत्वाचं हे आहे की ह्या निवडणुका 7-8 वर्षांनी होत आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला ही निवडणूक लढायचीच आहे. बरोबर. कारण त्या सामान्य कार्यकर्त्याकरता हीच एक निवडणूक आहे. त्यांना माहिती आहे की 2 वर्षांनी येणाऱ्या विधानसभा लोकसभा आपल्या आवाक्या बाहेरच्या आणि ते आपल्यासाठी आहे पण नाही. हे लक्षात घेता त्यांनी एक चांगलं हे केलं की ठीक आहे ना, मग तुला असं शेवटी कसं आहे की कुठल्याही पक्षात इच्छुक एकापेक्षा अनेक असतात आणि जागा तर एकालाच मिळणार. तर मग हे परस्पर मला जे दिसतं, माझं निरीक्षण असं आहे की 3 पक्षांनी एक परस्पर म्युच्युअल अंडरस्टँडिंग असं केलं की मग जो आमच्याकडे ऍडजस्ट होत नाही तो तुम्ही घ्या, पण महायुतीच्या बाहेर कार्यकर्त्याला जाऊ नका तुम्ही. तर या तुम्हाला एक दिसलं असेल की ते प्रामुख्याने झालं आणि त्यांच्यात ते अंडरस्टँडिंग होतं. आणि त्यांच्यात एक गोष्ट आणखी ठरलेलीच आहे की जिथं ज्याची शक्ती आहे तिथे दुसऱ्याने हस्तक्षेप करायचा. जसं आपण उदाहरणार्थ विदर्भ घेतला तर विदर्भात 100% भाजपच आहे. म्हणजे एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा गड होता अशी एक दंतकथा आता सांगितली जाते सगळीकडे, पण ती दंतकथा झाली आता. वन्स अपॉन अ टाइम असं झालं. आता भाजप आहे. पुणे जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे निर्विवाद तिथे राष्ट्रवादी आहे. आणि तिकडे मग ठाणे, कल्याण, डोंबिवली तो जो पट्टा आहे तिकडे अर्थातच शिवसेना, शिंदे सेना आहे. तर प्रत्येकाने हे आधीच ठरलं आहे त्यांच्या की आपापल्या भागात ज्याची ताकद आहे तिकडे घुसखोरी करायची नाही. आणि या बैठकीत हे ठरलं की आता मात्र आपण एकमेकाचे कार्यकर्ते घ्यायचे नाही. त्याच्यावर त्यांची सहमती झाली. त्याच्यामुळे जसं मुंबई आहे, मुंबईमध्ये राष्ट्रवादीची तशी म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी एक संघ होती तेव्हाही राष्ट्रवादीची फार ताकद नव्हती. त्याच्यामुळे आता जसं अजितदादा गट तर आता अजितदादा गट जसं महायुतीत आहे तर त्यांना मुस्लिम बहुल 10-15 जागा मिळतील. बाकी ठिकाणी त्यांची ताकदच नाही. तर बाकी जागा अर्थातच भाजप आणि शिंदे सेनेत राहील. नक्कीच. धन्यवाद अतुलजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि एकंदरीत या मनोमिलनानंतर कशा प्रकारे महायुती हे महापालिका निवडणुकांमध्ये सोबतीनं लढताना दिसून येतील आणि महाविकास आघाडीचा पराभव करणं, विरोधकांना नतमस्तक करणं अशाच प्रकारची त्यांची रणनीती असल्याचं स्पष्ट होताना दिसतंय. धन्यवाद, तुम्ही जोडला गेलात त्यासाठी. बोलूयात दिवसभरातील आणखी एका महत्त्वाच्या घडामोडींकडे, कारण सध्याच्या सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत त्या म्हणजे की आता राजकीय बुद्धिबळाच्या या पटलावर कोणती चाल खेळणार आहे. महापालिकेच्या किल्ल्यावर आपला राजा बसावा यासाठी प्रत्येकानं स्थानिक पातळीवर आपली फौज भक्कम केलेली आहे. आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर होण्याची. महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये होणाऱ्या सामन्यामध्ये कोण बाजी मारणार आणि मग त्यानंतर कुणाच्या पक्षाचा महापौर बसणार हे तर आता येणारा काळच सांगणार आहे. आता महायुतीतच ट्विस्ट बघा ना. मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादी महायुतीतून आऊट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईमध्ये नवाब मलिकांचं कारण आणि पुण्यामध्ये बंडखोरी टाळण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने लढणार असल्याचं कळतंय. एकूणच काय तर एकीकडे भाजपकडून शिवसेनेसोबत युतीची भूमिका घेण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीबाबत मात्र भाजपकडून अटी शर्ती लावल्या जात आहेत. नवाब मलिकांकडे नेतृत्व असल्यास युती होणार नाही अशी भूमिका भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी घेतलेली आहे. तर प्रसाद लाड यांचाही काहीसा तसाच सूर लागताना दिसतोय, कारण मलिकांचं नेतृत्व असल्यास भाजप राष्ट्रवादी सोबत जाणार नाही असं ठामपणे प्रसाद लाड यांनी सांगितलंय. प्रसाद लाड नेमकं या संदर्भात काय म्हणतायत ते देखील पाहूयात.
पार्टीची ही ठाम भूमिका आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडे असेल तर नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आम्ही कोणत्याही प्रकारची युती करणार नाही. नवाब मलिकांचं नेतृत्व नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर युती करण्यास आमचा कुठलाही विरोध नाही. परंतु नवाब मलिकांचं नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीला कदापि मान्य नाही आणि नवाब मलिक बरोबर कोणत्याही प्रकारचे संबंध भारतीय जनता पार्टी ठेवणार नाही. नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी जर लढणार असेल तर राष्ट्रवादी बरोबर भारतीय जनता पार्टी कदापि जाणार नाही. ज्या नवाब मलिकांवरती दाऊद बरोबर हसीना पारकर बरोबरचे आरोप आहेत, ज्या आरोपांना आम्हीच स्वतः ज्याच्यावरती आरोप केले होते त्यांच्याबरोबर त्यांच्या नेतृत्वात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अजितदादांनी त्यांचं मुंबईचं नेतृत्व बदललं तर निश्चितपणे आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ. तर एकंदरीतच मूळ ठिकाणी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी वाद होऊ शकतात किंवा ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांभाळून ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी मात्र विविध कारणं देत राष्ट्रवादी या महायुतीतून बाहेर पडल्याचं स्पष्टपणे दिसतंय. यामध्ये खरं तर मुंबई, ठाणे अशा प्रमुख शहरांचा देखील त्या ठिकाणी उदाहरणं देता येईल. तशीच परिस्थिती पुण्यातही आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादी महायुतीमधून आऊट झाल्याचं स्पष्ट आहे आणि या ठिकाणी मग म्युच्युअल अंडरस्टँडिंगवरती कशा प्रकारे जागा वाटप होताना दिसतंय ते आपण पाहतोय. मात्र मुळात एक गोष्ट निश्चितच आहे की एका बाजूला राष्ट्रवादीची ताकद त्या ठिकाणी नाहीये आणि याच संदर्भामध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात. भाजप काही करू शकतात, कारण ज्या वेळेला अजित पवारांना तोडलं शरद पवारांपासून राष्ट्रवादी त्यांना दिली, देताना सगळं देत आहे. आमचं पण धनुष्यबाण ज्या पद्धतीने दिलं गेलंय, मिळवलं नाहीये, दिलं गेलंय. मिळवणं वेगळं, त्याच्यावर त्या धनुष्यबाणावर हक्क सांगणं वेगळं. हे दिलं गेलंय, तुम्ही नीट राहा नाही तर तेही काढून देऊ. आणि ते नीट हवं, ते मिळावंच म्हणून पाहिजे ती चाटीगिरी आम्ही करू. आता अजित पवारांची वेळ आहे, महापालिका होऊन जाऊ दे, परत कोणाची वेळ येते ते आपल्याला कळेल. एकूणच काय तर शिवसेनेबाबत जुळवून घेतल्यानंतर राष्ट्रवादी सोबत जाताना मात्र भाजपकडून मलिकांची अट घालण्यात आली आणि त्यामुळे राष्ट्रवादी आता या संदर्भावरती नेमकी काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे या सर्व बाबींबाबत राष्ट्रवादीचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार. प्रशांतजी, आपलं खूप खूप स्वागत. मुंबई, ठाणे, पुणे या ठिकाणी राष्ट्रवादीनं जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, जो नवाब मलिक साहेबांसाठी जो हा निर्णय झालेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अतिशय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते आहेत आणि राजकीय निष्कर्ष काढण्यासाठी त्यांच्यावर केलेले अंदाज किंवा भाष्य निरर्थक आणि चुकीचं आहे. आमच्या पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार, प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे साहेब हे मिळून डिसाईड करतील काय करायचं आहे आणि काय नाही करायचं. महायुतीमध्येच लढणार आहे आणि महायुती जिंकणार आहे. पण कोणावर असं आरोप करणं हे काही ठीक नाही, कारण की आज ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, वरिष्ठ आहेत ते. त्याच्यामुळे असं काही कुठे आम्ही करणार नाही. आमचे सगळे पक्षाचे जितके वरिष्ठ लोक आहेत ते डिसाईड करतात. बरोबर आहे. मात्र भाजपनं आणि खास करून अमित साटम यांनी तर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की एका बाजूला नवाब मलिकांच्या नेतृत्वामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका नको आहेत, त्यामुळे या महायुतीमधून 3 ठिकाणी आऊट राहण्याचा निर्णय स्वतः राष्ट्रवादीनं घेतलेला आहे का प्रशांतजी? नाही ना, आमचे नेते अजितदादा, प्रफुल्लभाई, सुनील तटकरे साहेब हे डिसाईड करतील ना काय करायचं आणि काय नाही करायचं म्हणून. ते महायुतीतल्या लोकांशी बोलतील ते. पण नवाब मलिक साहेब हे ज्येष्ठ नेते असल्यामुळे मला वाटत नाही की हे असं काही म्हणजे त्यांच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल. आणि तसं काही आमच्या पक्षातही नाहीये आणि काही नाही. सगळं मिळून आम्ही महायुतीचं, बीएमसीचं सुद्धा इलेक्शन लढणार आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिळून इलेक्शन लढणार आहे. आता अजून त्याच्यावर चर्चा झालेली नाही आहे. बरं, ती चर्चा जेव्हा होईल त्यावेळेस हे सगळं डिसाईड होईल. कारण की आता कुठे चर्चा झाली आहे, आता हे सूत्र हे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून हे सूत्र माहित होत आहे.
पण नाही, अमित exact साटम कोणी स्वतः असं बोलल्यानंतरच statement दिलेलं माध्यमांनी नाही. या संदर्भातला आवाज उठवलेला आहे. प्रशांतजी, मलाही आपल्याला एक थेट प्रश्न विचारावा असा वाटतो. ज्या प्रकारे भाजपची एक ठाम भूमिका आहे नवाब मलिकांना घेऊन, तशीच नवाब मलिकांच्या पाठीशी उभं राहून महायुती जे मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये करते ते इतर ठिकाणी देखील करताना दिसेल का? किंवा नवाब मलिकांचा मुद्दा हा केवळ मुंबईपर्यंत तुम्ही मर्यादित ठेवणार आहात? कारण ज्येष्ठतेसंदर्भात आपण बोललात, तर मग हीच भूमिका कायम तुम्ही पुढल्या काळामध्ये महाराष्ट्रभर ठेवणार आहे का राष्ट्रवादी? बिलकुल 100% ठेवणार. आमचे सगळे नेते, ज्येष्ठ नेते बिलकुल ठरवतील आणि ते जे ठरवतील ते फायनल राहणार. नक्कीच. धन्यवाद प्रशांत पवार, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. मुंबई, ठाणे आणि पुण्याचे पडसाद मात्र महायुतीमध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये पडताना दिसतील का, याकडे देखील लोकशाही मराठीचं लक्ष असेलच. महाराष्ट्रामधील लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला. तब्बल 165 कोटी रुपयांचा निधी अपात्र लाभार्थ्यांनी लाटला असल्याची धक्कादायक कबुली महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिलेली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक गावामध्ये लाडक्या बहिणींना 1 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज देण्याच्या घोषणेचा शासन निर्णय अद्याप कागदोपत्रीच राहिलाय. तो अद्यापही जारी झालेला नाहीये. योजनेच्या अगदी सुरुवातीला आधार, बँक खातं आणि पात्रतेची तांत्रिक तपासणी झाली. मात्र काही जिल्ह्यांमध्ये डेटा व्हेरिफिकेशनमध्ये भयानक चुका झाल्या. अपात्र महिलांनी लाभ घेतला इतकंच काय, तर पुरुषांच्या अर्जांनाही मंजुरी मिळाली. सिस्टमच्या त्रुटी आणि स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे असा प्रकार घडला असं सरकार देखील सांगतंय. दरम्यान लाडकी बहीण योजनेचा 165 कोटींचा निधी लाटणाऱ्यांची संख्या एकदा पाहूयात. तर लाडकीचे पैसे लाटणारे नेमके कोण कोण आहेत त्यावरती आपण नजर टाकतोय. 12,431 पुरुष आहेत ज्यांनी 25 कोटी रुपये लाटलेले आहेत. त्यानंतर 77,000 अपात्र महिला आहेत, त्यांनी देखील 140 कोटी रुपये लाटले. त्यानंतर 9,526 शासकीय महिला कर्मचारी आहे ज्या त्यासाठी खरं तर अपात्र होत्या. अपात्र असताना देखील त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते 14.50 कोटी रुपये. तर लाडकी बहीण योजनेमध्ये कशा प्रकारे अपव्यवहार झालेला आहे आणि त्याचे पैसे लाटण्यात आलेले आहे हे स्वतः आदिती तटकरे यांनी देखील मान्य केलंय. मात्र योजनेमध्ये फक्त पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी घालून दिलेल्या अटींची पुढे पूर्तता करत असतानाच यामध्ये शासकीय महिला कर्मचाऱ्यांनीही अर्ज केल्याचं उघडकीस आलं आणि त्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून या पैशांची वसुली करून त्यांच्यावरती रीतसर कारवाई केली जाणार आहे असं खुद्द आदिती तटकरे यांनी उत्तर देताना म्हटलेलं आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवरती आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी न्यायालयामार्फत नोटीस पाठवल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करतायत. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर. राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी नोटीस. कर्ज वसुलीसाठी न्यायालयामार्फत नोटीस. नापिकी, अतिवृष्टी आणि अवकाळीनं शेतकरी हवालदिल. सरकारनं कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी. यवतमाळ जिल्ह्यात मागील 25 वर्षात 6,513 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात केवळ 2,618 आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरल्या तर 3,714 प्रकरणं अपात्र ठरली आहेत. या वर्षातही शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरू आहे. जानेवारी ते डिसेंबर पर्यंत 340 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय. अतिवृष्टी व नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. तर दुसरीकडे महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सेंट्रल बँकेनं कर्ज वसुलीसाठी नोटीस पाठवली आहे. याकडे कृषी मंत्री लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सक्तीच्या कर्ज वसुलीमुळे शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. शेतकरी आज मेटाकुटीस आलेला आहे. अतिवृष्टीमुळे सगळं काही खरडून गेलेलं आहे आणि हे वसुलीसाठी एकीकडे तगादा लावणे आणि दुसरीकडे शासन म्हणते की माफ करणे, यामुळे आम्ही सगळं संभ्रमावस्थेत सापडलेलो आहोत. तरी शासनाला विनंती करतो की याबाबत आपली भूमिका स्पष्ट आणि क्लिअर करावी आणि बँकेला तसे आदेश द्यावे की आपण कुठल्याही प्रकारचे
अशी दमदाटी करू नये. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर वाढलेला कर्जाचा बोजा हे शासन धोरणाचे पाप आहे. शेतमालाला हमीभाव मिळत नाही, नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढतोय. बँकांनी कर्जाची वसुली करू नये असे आदेश असताना शेतकऱ्यांना नोटीस पाठवली जाते. यामुळे आणखी आत्महत्या वाढण्याचा धोका आहे. राज्य सरकारनं याकडे तात्काळ लक्ष द्यावे आणि बँकांना सक्तीनं कर्ज वसुली करू नये असे आदेश द्यावेत अशी मागणी शेतकरी करू लागलेत. एकीकडे शासन हा कर्जमुक्त करण्याची वल्गना करतोय 30 जून 2026 पर्यंत, व दुसरीकडे शेतकऱ्यांना अशा पद्धतीने बँका या वसुलीसाठी तगादा लावत आहे. याचा मी जाहीर निषेध करतो. शासनाने यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो. निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन महायुतीच्या नेत्यांनी मते पदरात पाडून घेतली. आता सत्ता येताच राज्य सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडलाय. अतिवृष्टी, नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्याचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. उलट बँका कर्ज वसुलीसाठी नोटीस पाठवून जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोप होतोय. शेतकऱ्यांच्या आशा कर्जमाफीमुळे पल्लवित झाल्या होत्या, पण एकीकडे कर्जमाफीची घोषणा करायची, दुसरीकडे बँकेमार्फत कोर्टातून शेतकऱ्यांना नोटीस द्यायचा. हा कोणता शेतकऱ्यांना न्याय आहे? ज्या बँकेच्या मॅनेजरनी कोर्टामार्फत शेतकऱ्यांना नोटीस पाहून सक्तीची वसुली चालू केलेली आहे, त्या मॅनेजरला या शासनाने तात्काळ निलंबित करावे. शेतकऱ्याच्या हक्कासाठी जर आम्ही इथे बोलत असू आणि तुम्ही कुठचं नवीन आयोग काढलं? जर कारवाई होत नसेल तर आम्ही उद्रेक कुठे करायचं? जे काय 32,200 कोटी रुपयाचं सरकारनं पॅकेज दिलंय त्या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की पुढचे 6 महिने कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची कसलीही वसुली होणार नाही. आणि जर अशी यवतमाळ जिल्ह्यामध्ये बँकेकडून नोटीस देऊन जर वसुली केली जात असेल तर सरकार बोलतंय एक आणि करतंय एक. शेतकऱ्यांच्या जीवाशी सरकार खेळतंय, हेच त्यातला अर्थ आहे. यवतमाळ जिल्ह्यात 4,19,000 शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित करण्यात आलं होतं. त्यात 71,762 शेतकरी थकबाकीदार आहेत. कोणत्याही शेतकऱ्याकडून सक्तीनं कर्ज वसुली करण्यात येत नाही. लोक अदालतीचं आयोजन न्यायालय करते. अशा वेळी थकबाकीदारांची यादी मागितली जाते. तडजोड करण्यासाठी प्रकरणं लोक अदालतमध्ये ठेवण्यात येतात. यात कोणत्याही प्रकारची सक्ती केली जात नाही. एका म्हणजे त्रैमासिक एक लोक अदालत असते. ती बँकांना ही सूचना असते की आपण आपले काही थकीत वगैरे कर्जदार असलात तर त्यांना आपण काय ते इथे बोलून संगनमताने काही जर तडजोड होत असली तर त्याकरिता आपला कोर्ट जे आम्हाला मागवतात असतात ॲप्लिकेशन नावे वगैरे, तर आम्ही त्यांना आमची नावे देतो त्यांना की जेणेकरून ते लोक आपल्यापर्यंत येईल आणि संगनमताने हे होत असते. याच्यामध्ये काही कुणाची काही बळजबरी नसते, ही एक संगनमत असते. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर निसर्गानं अवकृपा केली आहे. काही शेतकऱ्यांना सावकाराचा जाच आहे. आता मायबाप सरकारनं दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ. देशामधील सर्वात महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पांपैकी एक असलेला सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे उभारणीच्या दिशेनं मोठ्या वेगानं पुढे सरकतोय. गुजरातपासून तमिळनाडूपर्यंत एकूण 6 राज्यांना जोडणारा हा द्रुतगती मार्ग नाशिकमधून जाणार असून शहरामध्ये 6 पदरी हाय स्पीड एक्सप्रेस वे उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. बरं, या महत्त्वाच्या कॉरिडॉरमधील नाशिक चेन्नई एक्सप्रेस वेमुळे शहराला पश्चिम आणि दक्षिण भारतामधील प्रमुख सागरी मार्गांशी थेट जोडलं जाणार आहे. हा मार्ग नाशिकमधून पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराशी आणि थेट चेन्नई बंदराशी देखील जोडला जाईल आणि त्यामुळे नाशिककरांना 2 मोठ्या बंदरांशी सरळ जोडणी, मालवाहतुकीसाठी जलद नेटवर्क आणि व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. विशेष म्हणजे हा एक्सप्रेस वे वाढवण आणि चेन्नई बंदरांना पहिल्यांदाच एका सरळ मार्गाने जोडण्याचा विक्रम करणार आहे. तर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब मार्ग ठरणारा सुरत चेन्नई एक्सप्रेस वे कोणत्या 6 राज्यांना जोडला जाणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब मार्ग सुरत चेन्नई एक्सप्रेस वे कोणत्या राज्यांना जोडणार आहे ते आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर यावेळेला पाहतोय. यामध्ये समावेश असेल गुजरात,
महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूचा. नाशिकहून चेन्नईला जाणारा हा रस्ता आंध्र प्रदेशमधून थेट जाईल, ज्यामुळे तिरुपतीसारख्या धार्मिक स्थळांना थेटपणे जोडणी मिळणार आहे. तसंच आधी करावा लागणार आहे ते म्हणजे 22 ते 23 तासांचा प्रवास हा या नवीन एक्सप्रेस वेमुळे केवळ 12 तासांवरती येईल. तसंच हा मार्ग नाशिक जिल्ह्यामधील 6 तालुक्यांमधून आणि सुमारे 70 गावांमधून जाणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेलं 195 हेक्टर जमीन संपादनाचं प्राथमिक काम सुरू झालेलं आहे आणि या कॉरिडॉरवरील प्रमुख शहरांची माहिती घ्यायची झाल्यास यामध्ये कोणती शहर आहे ती पाहूयात. यामध्ये सुरुवातीला सुरत ते चेन्नई दरम्यान नाशिक, अहिल्यानगर, त्यानंतर सोलापूर, अक्कलकोट, कलबुर्गी, कर्नूल, कडप्पा, तिरुपती आणि त्यानंतर चेन्नई अशा प्रकारे हा मार्ग असेल. त्यामुळे ही शहरं निश्चितच जोडली जाणार आहेत. बरं, हा संपूर्ण प्रकल्प 2 मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नाशिक अक्कलकोट हा 6 पदरी द्रुतगती मार्ग समाविष्ट असून त्याचं अंतर आहे 374 किलोमीटर इतकं. त्यानंतर सध्या नाशिकहून अक्कलकोटपर्यंतचं 524 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी वाहनांना साधारणपणे 9 तासांचा कालावधी लागतो. मात्र या प्रस्तावित नवीन 6 पदरी द्रुतगती मार्गामुळे प्रवासाचं एकूण अंतर तब्बल 150 किलोमीटरनं कमी होणार आहे. त्यामुळे हाच प्रवास नव्या आणि वेगवान मार्गावरून केवळ अंदाजे 4 तासात पूर्ण करणं शक्य होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्यामध्ये मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीदरम्यान चर्चेदरम्यान मायक्रोसॉफ्टनं महाराष्ट्रामध्ये मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस हिवाळी अधिवेशन सोडून तातडीनं मुंबईमध्ये दाखल झाले. बैठकीनंतर माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की मायक्रोसॉफ्टचा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा विचार आहे. कंपनीसोबत GCC म्हणजे ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर्स हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये तब्बल 20 लाख स्क्वेअर फुटांचं ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर उभारण्यात येईल. या गुंतवणुकीमुळे राज्याच्या तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठी भर पडणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. तर राज्यामधील मायक्रोसॉफ्टच्या प्रस्तावित मोठ्या गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या लक्षणीय संधी उपलब्ध होणार आहेत. सुमारे 45,000 लोकांना GCC द्वारे रोजगार उपलब्ध होईल आणि याबाबत लवकरच सामंजस्य करार करण्यात येईल असं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. तसंच या आर्थिक ओघामुळे GDPलाही बळकटी मिळेल. तसंच AI आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर सारख्या तांत्रिक पायाभूत सुविधा मजबूत होतील आणि यामुळे स्टार्टअप्स, विविध व्यवसाय आणि सरकारी सेवांच्या वितरणामध्ये गती येईल. विशेष म्हणजे आरोग्य सेवा, शिक्षण आणि कृषी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये AIचा प्रभावी वापर वाढीस लागेल, ज्यामुळे सर्वांगीण विकासाला चालना देखील मिळणार आहे. बरं, ऑफिस वर्क पासून डॉक्टर्सच्या प्रॅक्टिसपर्यंत, विद्यार्थ्यांच्या होमवर्क पासून संशोधकांच्या प्रयोगांपर्यंत सगळीकडे सध्या AI टूलचा वापर सर्वाधिक वाढलेला आहे. AI टूल्सपैकी ChatGPTचा वापर अधिक आहे. ओपन AIच्या या टूलनं संपूर्ण जगभरामध्ये अक्षरशः क्रांती घडवून आणलेली आहे. याबाबतच्या अहवालानुसार सरासरी एका महिन्यामध्ये याचा सर्वाधिक वापर अमेरिकन लोकांनी केलाय, तर दुसऱ्या क्रमांकावरती यात भारतीयांचा समावेश आहे. मात्र सगळा वाढता वापर पाहता चिंतेचा विषय देखील ठरतोय, कारण अनेक देशांनी याबाबत नियमावली तयार करण्यास सुरुवात केली आहे. जगभरात ChatGPTचा सर्वाधिक वापर. वापरकर्त्यांमध्ये अमेरिका प्रथम तर भारत दुसऱ्या क्रमांकावर.
शिक्षण, आरोग्य, संशोधन, ऑफिस वर्क, कंटेंट क्रिएशन मध्ये सर्वाधिक वापर. कामाचा वेग वाढला असला तरी तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त. अनेक देश वापराबाबत नियमावली तयार करणार. जगभरातील अनेक कंपन्यांनी चॅट जीपीटीचा आधारित वर्कफ्लो सुरू केलेत. गुगल शोधापासून ईमेलच्या मसुद्यापर्यंत आणि कोडिंग पासून कंटेंट क्रिएशन पर्यंत फक्त एक प्रॉम्प्ट चॅट जीपीटीवर टाकले तर त्याचे काही सेकंदात उत्तर मिळते. म्हणूनच फक्त काही वर्षातच या AI टूलने जगभरात कोट्यवधी लोकांचा डिजिटल असिस्टंट म्हणून ठसा उमटवलाय. विविध क्षेत्रातील रिपोर्ट ड्राफ्ट, ग्राहक सेवा, पॉलिसी डॉक्युमेंट्स, प्रेझेंटेशन आणि टेक्स्ट सपोर्ट ही कामं आता सेकंदात पूर्ण होत आहेत. विद्यार्थ्यांपासून इंजिनियर्स, डॉक्टरसह सर्व क्षेत्रात याचा वापर वाढलाय. जगभरात याचा वापर कसा होतोय त्यावर एक नजर टाकूया. अमेरिकेमध्ये 883 दशलक्ष, भारतामध्ये 544 दशलक्ष, ब्राझीलमध्ये 310 दशलक्ष, ब्रिटनमध्ये 251 दशलक्ष, इंडोनेशियामध्ये 216 दशलक्ष, जपानमध्ये 205 दशलक्ष, जर्मनीत 199 दशलक्ष, फ्रान्स 187 दशलक्ष, फिलिपाईन्स 175 दशलक्ष, कॅनडामध्ये 152 दशलक्ष, तर इतर देशांमध्ये 2.7 अब्ज. जगात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध टूल्सनी डिजिटल क्रांती घडवली असली तरी भविष्यात याचे अनेक मोठे धोकेही आहेत. त्यामुळे जगभरातील संशोधकांनी AIच्या वाढत्या वापराबाबत चिंताही व्यक्त केली आहे. चुकीची माहिती, डेटा सुरक्षा, प्लॅजिअरिझम, डीप फेक्स अशी अनेक आव्हाने आहेत. योग्य नियमन नसल्यास चुकीच्या डेटावर मोठे निर्णय होऊ शकतात, अशी भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अमेरिका, युरोपियन युनियन, जपान, दक्षिण कोरिया या देशांनी AI वापरासाठी धोरणात्मक नियम आखायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ही क्रांती भावी पिढीला उपयुक्त वाटत असली तरी त्याचा वापर अति सावधानतेने व्हायला हवाय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. आता मुंबईमधील प्रत्येक पालकानं लक्ष द्यावं अशी बातमी, कारण तुमच्या मुलांचं जीवन आता धोक्याच्या छायेमध्ये सापडलंय. होय, तुम्ही ऐकत असलेलं अगदी खरं आहे. कारण तुमचा विश्वास बसत नसेल तर ही पायाखालची जमीन सरकवणारी आकडेवारी नीट पहा. गेल्या 36 दिवसांमध्ये मुंबईमध्ये 82 मुलं गायब झालेली आहेत. त्यात 60 मुलींचा समावेश आहे. हे आकडे पोलिसांच्या अधिकृत माहितीवरून समोर आलेले आहेत. 24 तास धावणारं शहर, देशाची आर्थिक राजधानी, सर्वात सुरक्षित म्हणून ओळखली जाणारी मुंबई, इथे मात्र दररोज 2 ते 3 मुलं गायब होत असतील तर तुमचं मूल किती असुरक्षित आहे याचा अंदाज या बातमीनंतर तुम्हालाही आला असेलच. गेल्या 6 ते 7 महिन्यामध्ये मुंबईत मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, एवढं नक्की. तर बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. जी आकडेवारी आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती अधिकृतरित्या पोलिसांकडून मिळालेली आहे. जून ते डिसेंबर या कालावधीमध्ये मुंबईमध्ये 134 मुलं आतापर्यंत बेपत्ता झाल्याचं कळत आहे. जून ते डिसेंबरची ही आकडेवारी. एकूण बेपत्ता प्रकरणांमध्ये 18 वर्षाच्या मुलांची संख्या जास्त आहे. अठरा वर्षीय मुलांमध्ये 41 मुली आणि 13 मुलांचा समावेश आहे. तर 5 वर्षाच्या मुलीही बेपत्ता झाल्याची माहिती समोर येते. सर्वाधिक 11 वर्षांची मुलं बेपत्ता झाल्याची नोंद आहे. तर ही सगळी आकडेवारी पाहिल्यानंतर मुंबईमधील काही हॉट स्पॉट देखील लक्षात येत आहेत. कारण या ठिकाणांहूनच सर्वाधिक बेपत्ता होण्याच्या तक्रारी नोंदवल्या गेलेल्या असल्याची माहिती मिळते. तर हे हॉट स्पॉट कोणते आहेत ते देखील जाणून घ्या. यामध्ये कुरार विलेज, साकीनाका, वाकोला, मालवणी आणि पवई हे हॉट स्पॉट ठरलेले आहेत, ज्या ठिकाणाहून ही मुलं बेपत्ता झालेली आहेत. बरं, या सर्व प्रकाराबाबत जेव्हा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात. ज्या मुलं किंवा मुलींची मिसिंग रिपोर्ट काय म्हणतो रजिस्टर झालेली नाही आहे
अशा देखील मुलांना आपण शोधून काढलेलं आहे. ती तर संख्या मिसिंग रिपोर्टपेक्षाही मिसिंग रिपोर्टची मुलांची संख्या जेवढी आहे त्यापेक्षा जास्त संख्या ही मिसिंग रिपोर्ट नसलेल्या मुलांची देखील आहे, जी आपण शोधून काढलेली आहे. म्हणून तर मुंबई पोलीस असो किंवा महाराष्ट्र पोलिसांच्या मार्फत जे काही मिसिंगच्या कंप्लेंटच्या वरती जे कार्य करणं अपेक्षित होतं ते कार्य होतंय. भारत देशाचा विचार केला, महाराष्ट्राची लोकसंख्या बघता अर्थातच गुन्हेगारी संख्या देखील ही ॲव्हरेज रित्या जर का आपण बघली ती जास्तच असणार आहे. काही मुलांना शोधण्यामध्ये पोलिसांना यश मिळाल्याचा दावा असला तरी आता गायब मुलांचा शोध घेण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे. CCTV असूनही मुलं मुली सर्रासपणे गायब होत असतील तर पोलिसांसमोर हे सर्वात मोठं आव्हान आहे. खरे आकडे आणखी जास्त असू शकतात, कारण बदनामीच्या भीतीनं काही पालक प्रकरणं नोंदवत नाहीत आणि यामुळे कोवळ्या जीवांचे काय हाल होतात हे अनेक प्रकरणांमधून आपल्याला कळतच असेल. यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवरती डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं गरजेचं आहे. समाजामध्ये संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तत्काळ याची माहिती देण्याची जबाबदारी आपण सतर्क नागरिक म्हणून पार पाडायलाच हवी. आता पुढची बातमी आहे मुंबईतील मराठी शाळांसंदर्भातली, कारण मुंबईमध्ये मराठी शाळांचा टक्का पुरता घटत चाललाय. गेल्या 13 वर्षांमध्ये महापालिकेच्या 131 मराठी शाळा बंद झाल्याचं वास्तव समोर आलंय. मुंबईसह राज्यातील अनेक मोठ्या शहरांमध्ये केवळ मराठी माध्यमांच्या शाळाच नव्हे तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांची संख्या देखील कमी झालेली आहे. मराठी भाषा आणि प्राथमिक शिक्षण मराठी भाषेत मिळावं यासाठी आंदोलनं होत असली तरी मराठी शाळांबाबत सरकारी पातळीवरती मात्र अनास्था दिसून येते. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या शाळा हा सध्या राजकीय चर्चांचा विषय बनलाय. शाळेची इमारत धोकादायक असल्याचं सांगून माहीममधील न्यू माहीम स्कूलचं पाडकाम करण्याचे पालिकेनं आदेश दिले. ही शाळा वाचवण्यासाठी स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. मराठी भाषा आणि मराठी शाळा वाचवण्याची गरज आहे असं राजकीय व्यासपीठांवरून सांगितलं जात असलं तरी या शाळेबाबत राजकीय अनास्था समोर येते. पाहुयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट. न्यू माहीम स्कूलचे पाडकाम करण्यावर महापालिका ठाम. शाळेच्या पाडकामाला स्थानिकांसह अनेकांचा विरोध. शाळा वाचवण्यासाठी मनसेचा पुढाकार. मराठी शाळा बंद पाडण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप. माहीम परिसरातील न्यू माहीम पब्लिक स्कूलची अलीकडेच दुरुस्ती करण्यात आली होती, तरीही पालिकेने शाळेच्या इमारतीला धोकादायक ठरवून ती पाडण्याचा घाट घातलाय. शाळेची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा डाव असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. स्थानिकांच्या विरोधाला डावलून पालिका पाडकामावर ठाम आहे. सध्या मी आहे माहीम मधील न्यू माहीम स्कूल या ठिकाणी आणि हीच शाळा धोकादायक असल्याचं कारण देत मुंबई महानगरपालिकेने याच आठवड्यामध्ये संपूर्ण शाळेचं पाडकाम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्या मी या शाळेच्या बाहेर उभा आहे आणि ही शाळा मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. मात्र संपूर्ण शाळा ही 56 वर्षापूर्वी बांधलेली शाळा आहे आणि एकंदरीत संपूर्ण शाळेचं स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर ही शाळा धोकादायक असल्याचं कारण देत मुंबई महानगरपालिकेने ही शाळा याच आठवड्यात याचं पाडकाम करावं अशा प्रकारे आदेश दिलेले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने हे संपूर्ण विषय हा संपूर्ण प्रकरण नेमकं कोणत्या दिशेने जातं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मात्र या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी राजकीय चिखलफेक देखील होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पालिकेच्या निर्णयाला मराठी अभ्यास केंद्र आणि मनसे व ठाकरेंची शिवसेना या राजकीय पक्षांनी कडाडून विरोध केलाय. मुंबईतील मराठी शाळा बंद पाडण्याचे हे षडयंत्र असून शाळांच्या जमिनी बिल्डर लॉबीला देण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप नेत्यांनी केलाय. मराठी शाळा बंद करतायत, बंद करण्यापेक्षा त्याच्यात कुठेतरी उपाययोजना काढली पाहिजे ना, तुम्ही काहीतरी मार्ग काढला पाहिजे ना. जसं मी सांगितलं तसं की तुम्हाला इंग्लिश ही जागतिक भाषा आहे आणि ती आजच्या तारखेला कंपल्सरी झालेली आहे, मुलांच्या भवितव्यासाठी महत्त्वाची आहे, मान्य आहे. म्हणून काही आपण आपल्या आईला विसरायचं का? तुमचा डोळा हा मराठीच्या आणि पटसंख्येच्या आडून त्या इमारती आणि त्या जागेवर आहे. ते तुम्हाला विविध बिल्डर आणि ह्यांच्या घशात घालायचं आहे. नियमानुसार प्राथमिक शाळा ही 1 किलोमीटर पर्यंत असावी तर माध्यमिक शाळा ही 3 किलोमीटर पर्यंत असावी. असं असताना सुद्धा या ठिकाणी पालिकेने कोणतीही पर्यायी सोय केलेली नाही. तसेच ज्या संस्थेकडून इथे दुरुस्तीचे काम केले होते त्याच संस्थेकडून ही शाळा धोकादायक असल्याचा अहवाल देखील बनवण्यात आला. हे कितपत पालिकेला पटतं असा सवाल मराठी अभ्यास केंद्राने विचारलाय.
शिक्षण हक्क कायदा असं सांगतो की प्राथमिकचे विद्यार्थी 1 किलोमीटरच्या आतमध्ये आणि माध्यमिकचे विद्यार्थी 3 किलोमीटरच्या आतमध्ये. आता त्या शाळेमध्ये जाणारे 3री 4थीचेही विद्यार्थी आहेत ज्यांचे पालक रोज किमान 2 ते 2.5 तास ये जा करून आपल्या मुलांना करतायत. आता महापालिकेने जवळपास ठरवलेलं आहे की ही शाळा पाडायची. मुळात होतंय असं की धडधडीतपणे ठरवून मराठी शाळा बंद पाडण्याचं धोरण मुंबई महापालिका करते. आधी त्रिभाषा सूत्र धोरण आणि आता शाळेची इमारत धोकादायक असल्याचे सांगून पाडकाम करणे हे सरकारचे मराठी विरोधातील षडयंत्र असून या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठी अभ्यास केंद्राने दिलाय. मुंबईतून मराठी शाळा पूर्णपणे नष्ट करण्याचा जणू काही महापालिकेने विडाच उचललाय असं आम्हाला दिसतं. आम्ही आमच्या पातळीवरती जितकं शक्य आहे तितकं हे सगळं रोखण्याचा प्रयत्न करतो. ठरवून बंद पाडलेल्या आणि पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांची परिषद आयोजित करतोय. त्या परिषदेमध्ये आम्ही आमची पुढली आंदोलनाची दिशा तिथे सांगणार आहोत. शाळा जर धोकादायक असेल तर विद्यार्थ्यांना 1% सुद्धा धोका होता कामा नये. जर पालिकेने धोकादायक म्हणून शाळा बंद करण्याचा निर्णय घेत तिथे पुनर्बांधणी होणार असेल तर ते योग्यच असल्याचा दावा अमृता फडणवीस यांनी केला आहे. शाळा जर धोकादायक आहे, स्ट्रक्चर चांगलं नाही आहे, तर मुलांना धोका नको म्हणून पाडून ऑल्टरनेट जागा जर त्यांना देत असतील त्यापुरती तर ती चांगली गोष्ट आहे. ते करायला पाहिजे. मुलांना कोणत्याही प्रकारचा कधी 1% सुद्धा धोका नको असायला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मराठी भाषा, मराठी शाळा या विषयावरून रान पेटणार हे निश्चित आहे. भूषण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. बातमी आहे पुढची नाशिकमधून. नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये प्रस्तावित असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय हरित लवादानं महत्त्वपूर्ण निकाल दिला. नाशिक महानगरपालिकेला हा मोठा दणका मानला जात असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय एकही झाड न तोडण्याचे स्पष्ट आदेश हरित लवादानं दिलेत. लवादानं केवळ मनाई आदेशच दिलेले नाहीयेत तर नाशिक महानगरपालिकेला 15 जानेवारीपर्यंत प्रस्तावित वृक्षतोडीला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. तसंच लवकरात लवकर वस्तुस्थिती अहवाल न्यायालयामध्ये सादर करण्यास सांगितलंय. आणि या प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादानं नाशिक महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण अधिकारी आणि राज्य शासनाचे वृक्ष प्राधिकरण अधिकारी आणि थेट राज्य शासनाला या संदर्भात नोटीस बजावली आहे. या सर्व संबंधित पक्षांना या संपूर्ण प्रकरणावरती आपलं म्हणणं आणि बाजू सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. आणि यामुळे तपोवनातील वृक्षतोडीचा वाद आता कायदेशीर वळणावरती येऊन पोहोचलाय. बरं, हे सगळं काही सर्व सुरू असताना नाशिकला आणखी हिरवगार करण्याच्या उद्देशानं हैदराबादमधील राजमुंद्रीमधून तब्बल 15,000 झाडं नाशकात दाखल होत आहेत. हा प्रकल्प मंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष पुढाकारातून साकारला जातोय. यातील पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 4,000 झाडं ही 1100 किलोमीटरचा लांब पल्ला 2 दिवसात पार करून नाशिकमध्ये दाखल झाली आहेत. उर्वरित झाडं देखील टप्प्याटप्प्यानं येत्या आठवडाभरामध्ये दाखल होण्याची अपेक्षा आहे. या वृक्षारोपणामध्ये वड, पिंपळ, आंबा, जांभूळ आणि कडुलिंब यासारख्या विविध प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे. काही झाडांची उंची ही 15 फुटांपेक्षाही जास्त असून ती पूर्ण वाढलेली आहे. नाशिकमध्ये एक मोठा ग्रीन बेल्ट तयार करण्याचा मंत्री महाजन यांचा प्रयत्न सुरू आहे. आणि या मोहिमेअंतर्गत पुढील सोमवारी पर्यावरण प्रेमी आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्यानं या झाडांची लागवड सुरू केली जाणार आहे. वळूयात आता पुढच्या आणखी एका बातमीकडे. नंदुरबारच्या सारंगखेडा इथला ऐतिहासिक चेतक फेस्टिवलमध्ये यंदा सर्वांचं लक्ष वेधून घेणारा एक स्टार अवतरलाय. हा स्टार दुसरा तिसरा कुणी नसून तब्बल 15 कोटी रुपये किमतीचा ब्रह्मोस नावाचा देखणा घोडा आहे, जो सध्या बाजारातील मुख्य आकर्षण ठरलेला आहे. गुजरातच्या नागेश देसाई यांच्या स्टड फार्मवरील हा 36 महिन्यांचा मारवाडी घोडा आहे. आपल्या रुबाबदार काळ्या रंगानं आणि लयबद्ध चालीनं उपस्थितांना भुरळ देखील तो घालतोय. 63 इंचाची उंची असलेला ब्रह्मोस सध्या देशातील सर्वोत्तम अश्वांपैकी एक मानला जातो. त्याच्या कपाळावरील आकर्षक पांढरा पट्टा आणि मारवाडी जातीची उठावदार ठेवण ही त्याची खासियत आहे. बरं, आश्चर्याची बाब म्हणजे या घोड्याला
पुष्करच्या बाजारामध्ये 8 कोटी रुपयांपर्यंतची बोली लागली होती. मात्र 15 कोटी रुपयांची किंमत आत्ता मिळूनही देसाई कुटुंब मात्र ब्रह्मोसला विकण्यास तयार नाहीये. एखाद्या महागड्या लक्झरी कारपेक्षाही महाग असलेल्या या घोड्याची देखरेखही अतिशय खास आहे. निवडणूक आयोगानं 6 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी मोहिमेला म्हणजेच SIR प्रक्रियेला मुदतवाढ दिलेली आहे. या संदर्भात निवडणूक आयोगानं तमिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, अंदमान निकोबार बेटं आणि उत्तर प्रदेशसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. मूळ नियोजनानुसार या 6 प्रदेशांमधील मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तर SIRला मुदतवाढ मिळालेली आहे. तमिळनाडू आणि गुजरात या ठिकाणी प्रक्रियेसाठी मुदतवाढ 14 डिसेंबरपर्यंत आणि कच्चा मसुदा प्रसिद्धीसाठी 19 डिसेंबर असेल. तर SIRला एका बाजूला मुदतवाढ मिळालेली आहे आणि त्या पाठोपाठ आता मध्य प्रदेश, छत्तीसगड, अंदमान निकोबार बेटं या प्रक्रियेसाठी मुदतवाढ असेल 18 डिसेंबरपर्यंत. कच्चा मसुदा प्रसिद्धी असेल 23 डिसेंबरची. त्यानंतर वळूयात उत्तर प्रदेशकडे. तिथल्या प्रक्रियेसाठी मुदतवाढ 26 डिसेंबरपर्यंत आहे. कच्चा मसुदा प्रसिद्धी असेल 31 डिसेंबरला. त्यानंतर गोवा, पुदुचेरी, लक्षद्वीप, राजस्थान, पश्चिम बंगाल यांची प्रक्रिया समाप्ती गुरुवारी आहे आणि आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती आपण घेतोय. कच्चा मसुदा प्रसिद्धी असेल 16 डिसेंबरला. त्यानंतर केरळमध्ये प्रक्रिया समाप्ती आहे 18 डिसेंबरला. कच्चा मसुदा प्रसिद्धी 23 डिसेंबर रोजी. अमेरिकेचा शेजारील देश मेक्सिकोनं भारत आणि आशियामधील अनेक देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर 50% आयात शुल्क लावलेला आहे. जो देश स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा बळी ठरलाय तोच देश दुसऱ्या विकसनशील देशांवर टॅरिफ का लावतोय असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. मेक्सिकोच्या सिनेटनं ज्या देशांशी मेक्सिकोचा कोणताही मुक्त व्यापार करार नाही अशा देशांमधून येणाऱ्या अनेक प्रकारच्या वस्तूंवर टॅरिफ वाढवण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये भारत, चीन, दक्षिण कोरिया, थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम यांसारख्या देशांचा समावेश आहे. हे नवीन टॅरिफ धोरण 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल आणि या धोरणांतर्गत काही वस्तूंवरील टॅरिफ 50% पर्यंत वाढेल तर बहुतांश वस्तूंवरील वाढ सुमारे 35% पर्यंत मर्यादित राहणार आहे. मेक्सिकोनं जाहीर केलेले नवीन टॅरिफ हे 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहेत. हे टॅरिफ कार, धातू, कपडे आणि इतर घरगुती वस्तूंवरती लागू होतील. मेक्सिकोनं आशियाई देशांवरती 5 ते 50% टॅरिफ लागू केलेलं आहे. यामध्ये आशियाई देशांमधून मेक्सिकोला पाठवल्या जाणाऱ्या सुमारे 1400 वस्तूंचा समावेश आहे. या मेक्सिकन शुल्कामुळे व्यावसायिक हितसंबंधांना मोठा फटका बसेल असं चीननं म्हटलेलं आहे. मेक्सिको सध्या अमेरिकेशी व्यापार करारात गुंतलेला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकन निर्यातीवरती मोठ्या प्रमाणावरती टॅरिफ लावण्याचा इशारा दिलेला होता. आता मेक्सिकोनं चीन विरुद्ध 50% शुल्क लावण्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे अमेरिकेमध्ये चीनची निर्यात रोखण्याचे ट्रम्प यांचे प्रयत्न यशस्वी होत आहेत असं मानलं जात आहे. चीन अमेरिकेच्या करारांपासून वाचण्यासाठी मेक्सिकोचा वापर करू शकतो. या करारांपासून वाचणं हा त्यांचा मूळ उद्देश आहे असं देखील अमेरिकेचं म्हणणं आहे. टॅरिफच्या मुद्द्यावरती ट्रम्प यांच्या वाढत्या दबावानंतर मेक्सिकोनं अमेरिकेशी व्यापार करार करण्यासाठी प्रयत्नांचा वेग वाढवलाय. आणि विमान प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बाब, कारण भारतामध्ये गेल्या 2 वर्षात विमानांच्या GPS सिस्टममध्ये छेडछाडीच्या तब्बल 1951 घटना घडलेल्या आहेत. केंद्र सरकारनं गुरुवारी लोकसभेमध्ये ही माहिती उघड केली आहे. GPS विमानांना अचूक स्थान, दिशा आणि उंची प्रदान करते आणि उड्डाण नेव्हिगेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली जाते. GPS डेटामधील दोषांमुळे विमान दिशा गमावू शकतं आणि ज्यामुळे मोठी घटना घडण्याची शक्यता आहे, जी दुर्घटनेमध्ये परावर्तित होऊ शकते. अलीकडेच दिल्ली, मुंबई, कोलकाता, अमृतसर, हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नई विमानतळांवर GPS स्पूफिंग आणि छेडछाडीच्या घटना घडलेल्या आहेत.
नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं की वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशन या प्रकरणाची चौकशी करत आहे. या होत्या आज संपूर्ण दिवसभरातील आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.